आगामी निवडणुकीमध्ये कबूतरखान्यांचा मुद्दा चांगला तापण्याची शक्यता आहे, कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। चिकनसाठी शिवसेना गेली, आता राज ठाकरे तुम्हीही झिरो व्हाल असा इशारा त्यांनी दिलाय। बघूयात एक रिपोर्ट। जैन मुनी निलेशचंद्र यांनी ठाकरेंवर थेट निशाणा साधलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मतांसाठी मारहाणही करेल असं हल्लाबोल निलेशचंद्र मुनी यांनी केला। चिकनसाठी शिवसेना गेली, आता राज ठाकरे तुम्हीही झिरो व्हाल असा इशारा त्यांनी राज ठाकरेंनाही दिलाय। आमदार त्यांचेच, खासदार त्यांचेच आणि नगरसेवकही त्यांचेच, त्यामुळे ते चापट मारूनही तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा, नाहीतर बटोगे तो पिटोगे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय। बिल्डिंग के अंदर कोई प्रॉब्लम आता है तो यहाँ का अब इस मुर्गी के चक्कर में एक भी आपको यहाँ पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है। इधर लगाओ किसी भी एक नेता को फोन लगाओ आप कि मेरे बिल्डिंग के अंदर लफड़ा हो गया, आप आओ, नहीं आएगा। आएगा आमदार उसका, खासदार उसका, नगर सेवक उसके, और थापड़ मार मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लाल बाग में रहना होता। ये ध्यान रखना था। अभी तो मार रहे तुमको, वापस पीटेंगे। इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोगे तो कटोगे, तो मैं जेलों को कहता हूं तू बटोगे तो तुम पीटोगे। तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया, मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया। मैंने जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना गए, तू भी झिरो हो जाएगा। तुमच्यापेक्षा महाराष्ट्राचा जास्त सन्मान हा राजस्थानी समाज करतो। तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर भेंडी बाजारात जा असं आव्हान जैन मुनी निलेशचंद्र यांनी ठाकरेंना दिलंय। बटेंगे तो कटोगे। यदि आप हमारे राजस्थान प्रवासियों को थप्पड़ मारकर आप बोलते हैं कि आप मराठी बोलो, तो छाती ठोक के बोलते हो कि हम मराठी जो बोलना है तुम्हारे से ज्यादा महाराष्ट्र का सम्मान हम राजस्थान लोग करते हैं। यदि आपको तुम्हाला जर मराठी भाषेचा सम्मान आहे, छत्रपति स्वराज्य को आपको बचाना है, तो जाओ भिंडी बाजार, जाओ मुंब्रा के अंदर, तुम्ही तिथं का बरं जात नाही? गौरक्षकाप्रमाणे जैन मुनी आता कबूतर रक्षकांची नेमणूक करणार आहे। दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधलाय। लोढा बिल्डरला सगळ्यात आधी सांगावं की सगळ्या लोढा बिल्डरच्या जेवढ्या साईट आहे आधी तिथं सुरू करा म्हणा, मग बाकीच्या ठिकाणी करा म्हणा। आधी लोढा जे आहेत ना, त्यांच्या मोठ्या पद्धतीनं मुंबईमध्ये मोठे मोठे टावर्स आहेत, सगळ्यात आधी तिथं सुरू करा म्हणा त्यांना। कबूतरखान्यांचा हवाज सरकारनं चुकरून काढल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय, तर लोकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचंही वडेट्टीवारांनी यावेळी म्हटलेलं आहे। हे सरकारनेच केलेलं आहे। उकरून कोणी काढलं होतं? त्यांच्या मंत्र्यांनीच काढलं होतं ना। अंगलट आला, आता मंत्री थोडेसे विड्रॉल झाले। आगामी निवडणुकीमध्ये कबूतरखान्याचा मुद्दा चांगला तापण्याची शक्यता आहे। दरम्यान याच मुद्द्यावर त्यांनी ठाकरे बंधूंवर देखील निशाणा साधला। जैन बांधवांना आव्हान करताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। त्यामुळे मुंबई पालिकेच्या तोंडावर हा वाद मुद्दाम पेटवण्यात येतोय का असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।